नाशिकमध्ये उन्हाचा पारा हा 40शी पार गेलाय। यामुळे भाजीपाल्यांना पाणी कमी पडत असल्याने आवक घटली आहे। परिणामी भाजीपाल्यांचे दर हे गगनाला भिडलेले आहेत। या सगळ्याचा आढावा घेतलाय आपल्या प्रतिनिधीने। गेल्या 3 दिवसांपासून नाशिकचा पारा हा 40शी पार गेलेला आहे। उन्हाचा तडाखा हा नाशिककरांना जाणवतोय। मात्र याचा दुसरा जो फटका आहे तो भाजीपाल्यांना बसल्याचा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय। भाज्यांचे जे दर आहे ते गगनाला भिडलेले आहे। खरं तर काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाला होता, त्याचा देखील थोडासा फटका बसलेला आहे। मात्र उन्हाचा तडाखा जाणवत असल्याने आवक ही कमी झालेली आहे आणि परिणामी भाज्यांचे जे भाव आहे ते गगनाला भिडलेले। आपल्यासोबत या ठिकाणी विक्रेते आहे, आपण त्यांना विचारू। मावशी, कशा पद्धतीने हे भाज्यांचे भाव वाढलेले? भेंडीचे बाजार होते 15 रुपये तर 10 रुपये, ती झाली 20 तर 30 रुपये पावशेर। भेंडी शिमला मिरचीचे भाव बऱ्यापैकी 20 रुपये पावशेर। घेवडा झालाय 70 रुपये किलो। भेंडी मिरची झाली 30 रुपये पाव। आलं झालंय 20 रुपये पाव। डांगर झाले 20 रुपये पाव, 30ला अर्धा। अशा प्रकारे भाव वाढलेले। कशामुळे भाव वाढले? उन्हाचा तडाखा म्हणजे शेतकरी म्हणतो माल येत नाही। किती दिवस आता 3 ते 4 महिने दिवाळीपर्यंत। भाव कशा पद्धतीने वाढलेले? भाव आता माल कमी झाल्यामुळे वाढलेले। कशामुळे कमी झाले? आता माल पाऊस उन्हाळा वाढलाय, आता पाऊस पडेपर्यंत भाव वाढतच राहणार आहे। किती दिवस हे राहतील आता हे 2 महिने, कमीत कमी 2 महिने। खरं तर नाशिकचं भाजीपाल्याचं जे मार्केट आहे ते मुंबईचं किचन म्हणून ओळखलं जातो। नाशिकला ज्या पद्धतीने भाव आहेत त्याच्याच काहीशा प्रमाणात जास्तीचे भाव हे मुंबईला देखील असणार आहे। एकूणच जर बघितलं तर भाजीपाल्याच्या दरामध्ये 10 ते 15% वाढ झाल्याने महिलांना मात्र आता याचा आर्थिक फटका बसत असून किचनचं जे बजेट आहे ते कोलमडल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।